नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायची आहे. पूर्ण देशभरामध्ये प्राध्यापकांची खूप रिक्त संख्या आहे. ही रिक्त संख्या भरण्यासंदर्भात आता नेमकी प्रोसेस चालू झालेली आहे. त्या संदर्भातली एक न्यूज पेपरला आलेली आहे. सो तुमच्या लक्षात मी आणून देतो. इवन दो महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची भरती गरजेची आहे. आपल्याला माहिती असेल मागेच माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी एक विधान वापरलं होतं की इथून पुढे ही भरती प्रक्रिया प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठ स्वतःच्या लेवलला करणार आहे, असं त्यांचं समथिंग विधान तुम्ही ऐकलं असेल. सो आता ह्या भरतीची प्रोसेस चालू झालेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने जागा रिक्त आहे. जवळपास आय थिंक सो 20 वर्षानंतर ही प्राध्यापकांची भरती होणार आहे. सो त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि या संदर्भात अजून पुढच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल किंवा तुमच्या मनात जे प्रश्न येतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या सिरीजमध्ये मी देण्याचा नक्की प्रयत्न करतो. त्यासाठी एवढंच आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी जे बनवेल ते तुम्हाला बघता येतील. सो आता बघूया प्राध्यापकांची भरती संदर्भात सध्या वातावरण जरा चालू झालेलं आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा आता प्रशासकीय लेवलला ह्या सगळी माहिती घेण्याचं काम चालू झालेलं आहे. एकूण किती जागा रिक्त आहे, किती जागांसाठी येऊ शकते जाहिरात आणि प्रोसेस काय. आता किती जागा रिक्त तेवढ्या पूर्ण जागांसाठी जाहिरात येत नाहीये. काही पर्सेंटेज लेवलला म्हणजे 70, 75, 80% जागा भरल्या जातात, म्हणून हे वाक्य मी वापरलं आहे. आणि प्रोसेस काय असणार ती पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तिकडे जाण्यापूर्वी आता शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं आहे आणि दुसरा टप्पा तर चालू झालेला आहे. 20 जानेवारीपासून आता टेट 2025ची पण तयारी चालू झालेली आहे. जून जुलैमध्ये ती पण येणार आहे, कारण त्याचा प्रस्ताव सुद्धा शासनाने मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे, सरकारकडे पाठवलेला आहे. तिसरी टेट घेण्यासंदर्भात. सो तो सुद्धा प्रस्ताव मंजूर होऊन लवकर ती जाहिरात सुद्धा येणं अपेक्षित आहे. सो तयारीत राहा. त्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्हाला ही बॅच आम्ही अनाऊन्स केली. 4 नंबरची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, ज्यांनी मागच्या वर्षामध्ये 1000 विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून घडवलेलं आहे. सो बॅच सुरू आहे. IPS पॅटर्ननुसार आहे. फी 2099 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करून परचेस करा. काही अडचण असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. आणि विशेष यासाठी तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक आहे, इंग्लिशचं बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक आहे. हे खूप चांगलं पुस्तक आहे. तुम्हाला टेटच्या या परीक्षेसाठी उपयुक्त असं 50% मध्ये ऑफ असलेलं पुस्तक तुम्ही लगेच ॲपवरून परचेस करू शकता. 170 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आता बघा, ही बातमी आली आहे न्यूजपेपरला, लोकमतला आलेली बातमी बघा. राज्यात प्राध्यापकांच्या तब्बल 12,527 जागा रिक्त. आता राज्यात सांगितलं त्यांनी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल एवढ्या जागा रिक्त आहे 12,527, समथिंग 12,500 जागा रिक्त आहे. खूप मोठी संख्या आहे. आता ह्या जागा रिक्त आहे, पण किती भरायला चान्स मिळू शकतो? 75 ते 80% जागा भरल्या जाऊ शकतात. 80% जरी म्हटल्या तर साधारणतः 9 ते 10 हजारापर्यंत जागा रिक्त भरणं गरजेचं आहे. आता का भरणं गरजेचं आहे त्या संदर्भात त्यांनी ह्या न्यूजमध्ये पण एक माहिती दिली आहे. नवीन जे एज्युकेशन पॉलिसी लागलेली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो आपण, NEP लागलेला आहे. सो न्यू एज्युकेशन पॉलिसी जर राबवायची म्हटलं, तुम्हाला माहिती असेल की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप बदल मोठ्या प्रमाणात असणार आहे. ते हळूहळू टप्प्याटप्प्याने होणार आहे. हे राबवायचे जर असेल तर प्राध्यापक सुद्धा त्या लेवलला असणं गरजेचं आहे. सो नवीन प्राध्यापकांची गरज आहे. आत्ताच अर्थात काही महाविद्यालयामध्ये विद्यापीठांमध्ये प्राध्यापक नाहीच आहे, रिक्त जागा खूप जास्त आहे, भरती झाली आहे. सो खूप मोठ्या संख्येने ही भरती येण्याचे चान्सेस आहेत. बघूया तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती वन बाय वन आपण घेऊया. जसं की पहिला चार्ट तुमच्या समोर आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठात रिक्त पदे किती आहेत बघा. हे महाविद्यालय आहेत, हे विद्यापीठे आहेत. बघा, महाविद्यालय अनुदानित, बघा त्यांनी इथे अर्थ दिलाय, मंजूर पदे आणि रिक्त पदे. अनुदानित महाविद्यालय बघा, अनुदानित महाविद्यालयामध्ये किती जागा रिक्त आहे? मंजूर आहेत 31,185. जागा रिक्त किती आहे? 11,087 जागा रिक्त आहे. मग ह्या जागेसाठी भरती राबवली जाणार आहे ह्या जागा. त्यानंतर सार्वजनिक विद्यापीठ जे आहेत त्यामध्ये मंजूर पदे 2,578 आहे आणि रिक्त 1,440 आहे. ह्या 2 जागा आहेत बघा. 11,087 आणि 1,440 म्हणजे जवळपास 12,500 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवणार आहे. आता 12,500 पैकी किती भरू शकतात? 80% म्हणजे 9 ते 10 हजार. त्यात मग एक महत्वाचा मुद्दा आहे, 75% जागा भरण्याचे आदेश कोणी दिलेत? आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच कोण? UGC. तुम्हाला माहिती असेल हे सगळं. UGCने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो आपण त्याला, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ही जर राबवायची असेल तर विद्यापीठांमध्ये तुम्हाला प्राध्यापकांची गरज आहे. देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयातील 75% जागा भरण्याचे आदेश राज्य शासनाने नुकतेच दिलेले आहेत. बघा, राज्य शासनाला डायरेक्ट केंद्राने आदेश दिले की
टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजे. कशासाठी? कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवायची असेल तर गरजेचं आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय उच्च शिक्षण विभागाने 4300 प्राध्यापकांच्या पदभरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला. उच्च शिक्षण विभागाचे मागील 5 वर्षात 2088 पदांची भरती केलेली आहे. मागच्या 5 वर्षामध्ये फक्त जवळपास 2000च पदं भरली आहे, पण आता त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. किती पदांसाठी? 4300 पदांसाठी हा प्रस्ताव गेलेला आहे. ओके, हा झाला उच्च शिक्षण विभागाने पाठवला. त्यात आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील काय म्हणतात? त्यांचं म्हणणं बघा काय, सर्व विद्यापीठांमध्ये 700 प्राध्यापकांच्या जागा मंजूर केल्या आहेत, म्हणजे 700 जागा आहेत. दुसरं, मात्र राज्यपालांनी भरतीस स्थगिती दिली. आणि बघा, राज्यपालांनी स्थगिती दिली, त्यामुळे 20 वर्ष हा काळ लोटला गेलाय. 20 वर्षानंतर भरती होणार आहे. 2100 जागा बघा, 2100 जागा महाविद्यालयांच्या, 700 जागा विद्यापीठांच्या. बघा, 2100 महाविद्यालय आणि 700 जागा आहेत विद्यापीठाच्या. टोटल 2800 जागा ह्या त्यांच्या म्हणण्यानुसार आहे. 20 वर्षांनी संधी मिळाली आहे. राज्यपालांकडे स्थगिती उठवण्याची मागणी केली आहे चंद्रकांत दादा पाटील. म्हणजे या 2800 जागा आत्ता ज्या महाराष्ट्र सरकारच्या तात्काळ भरणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती पाठपुरावा घेण्याचं काम आपले शिक्षण मंत्री म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री करत आहे. त्यात संचालक उच्च शिक्षण विभाग त्यांचं काय म्हणणं आहे बघा, राज्यात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केल्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार रिक्त जागा भरण्यासाठी सर्वोच्च पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे. त्या डिपार्टमेंटचं संचालक यांचं म्हणणं आहे. सो प्रोसेस प्रशासकीय लेवलला चालू झालेली आहे. सो ह्या सगळ्या प्रोसेसमधनं पूर्ण ही जाहिरात गेल्यानंतर म्हणजे बिंदू नामावली, कोणत्या जागेत किती जागा आहेत, कोणत्या विद्यापीठात किती जागा आहे, कोणत्या महाविद्यालयात किती जागा आहे, हे सगळं रेकॉर्ड फायनल झालं की ॲड येण्याची चान्सेस आहेत. पुढे मी तुम्हाला सांगतो बघा, यात त्यांनी सांगितलं काय, आता ही बातमीच आहे तीच आहे परत एकदा. ही पदभरती करण्यासंदर्भात तुम्हाला माहिती असेल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कोण आहेत आपले अजित पवार सर, त्यांच्या विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील पात्रधारक योजनांचे लक्ष लागले आहे. म्हणजे आता हा निर्णय घ्यायचा आहे अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना घ्यायचा आहे. सो त्यांच्याकडनं ही परवानगी म्हणा किंवा हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर ही जाहिरात लगेच येणं अपेक्षित आहे. सो या संदर्भात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, त्यांनी सांगितलंय उच्च शिक्षण विभागाने रिक्त पदांपैकी 4300 पदांच्या भरतीच्या मान्यतेसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याचे समोर आलेले आहे. सो ही चांगली गोष्ट आहे. ही न्यूज जर तुम्ही व्यवस्थित वाचली तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. हा तर प्रस्ताव गेला आहे, पण जागा 12,500 बाकी आहे. तुम्ही लक्षात घ्या, एकूण मंजूर पदांच्या 37.11 पदे रिक्त, 37.11% पदे रिक्त आहेत. जवळपास 40% आसपास जागा रिक्त आहेत. आणि ह्या जागा NEP साठी बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसाठी अंमलबजावणी करण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ह्या जागा भरल्या जायलाच पाहिजे. येत्या जून जुलैमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष चालू होईल, त्याच्या अगोदर ही प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे. सो या संदर्भात अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ देत राहील. या संदर्भात तुम्हाला तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, शैक्षणिक यासाठी कोण पात्र आहे, वयोमर्यादा काय असते, महाराष्ट्रात जागा किती आणि कोणत्या असणार आहे, त्यानंतर परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असणार आहे, त्यानंतर पगार आणि इन्क्रिमेंट यांचं कसं असतं, कागदपत्र इतर आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतात, ह्या सगळी गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे सगळं आमची टीम ॲनालिसिस करून पाठीमागे भरती प्रक्रिया कशी राबवली गेली किंवा या भरती संदर्भात नॉर्म्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी सांगतो. तरी पण तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्या टॉपिकवर तुम्हाला जास्त कमेंट येतील मला त्यावरती माहिती काढून पुढचा व्हिडिओ नक्कीच घेतो. सो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना अपेक्षित आहे की मला या जाहिरातीच्या अगेन्स्ट तयारी करायची प्राध्यापक भरतीसाठी, सो नक्कीच तयारीत राहा. ही जाहिरात येत्या 4-5-6 महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे. कदाचित लवकर पण येऊ शकते, कारण जून जुलैला नवीन शैक्षणिक वर्ष चालू होतं. NEP राबवायची आपल्याला तिथे, तो तुमची रिक्वायरमेंट आहेच. खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. वेळोवेळीची अपडेट मी तुम्हाला देतोच, पण शिक्षक भरती संदर्भात तुमच्यापैकी कोणी तयारी करत असेल तर तुमच्यासाठी ही बॅच आहे. ही बॅच खूप म्हणजे 4थी बॅच आहे. खूप मुलांनी ही बॅच जॉईन केली आहे. तुम्ही पण मागा असाल तर लवकर जॉईन करा, कारण टेटमध्ये ज्याला जास्त मार्क पडतील त्याचंच सिलेक्शन योग्य त्या ठिकाणी आवडत्या ठिकाणी होऊ शकतं. आणि हे बुक पण तुम्हाला महत्त्वाचं आहे. ॲपवरून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता. काही अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे, त्यांना कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅचेस पण परचेस करू शकता.
ओके. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा आणि आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचे तुम्हाला व्हिडिओ आमच्याकडनं नक्की पाहायला मिळतील. तुर्तास थांबतो. धन्यवाद.